हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज चे इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोर्ड्स एक्झाम मध्ये जेव्हा ही पोएम आलेली त्याचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये टाकलं आहे. ओके, म्हणजे काय होईल, बोर्ड्स मध्ये हा पोएम कसा येणार आहे हे तुम्हाला समजेल आणि तुम्ही ह्या पोएम मध्ये आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकाल. ओके, लेट्स स्टार्ट. 2024 मध्ये जेव्हा ही पोएम आलेली तेव्हाचं हे सोल्युशन आहे. ओके, आता बघा, हे तुम्हाला इकडे पॅसेज दिला आहे पोएमचा आणि इकडे 5 मार्क्सचा आहे. ओके, ही पोएम 5 मार्क्स साठी आलेली. आयडेंटिफाय द स्टेजेस इन मॅन्स लाईफ फ्रॉम द गिवन डिस्क्रिप्शन अँड कम्प्लीट द टेबल. तर इथे आता टेबल दिला आहे आणि 4 पॉइंट्स आहेत. हे किती मार्क्सचा आहे? 2 मार्क्स, म्हणजे प्रत्येक पॉइंट हे हाफ मार्क्सचा आहे. ओके, तर इथे बघा क्वेश्चन कसा दिलाय, फुल ऑफ स्ट्रेंज ओथ्स. आता हे आपल्या लाईफ मधलं कोणतं स्टेज दिला आहे इकडे. ओके, तर इथे तुम्ही जर ही पोयम व्यवस्थित वाचली असेल किंवा याचं एक्सप्लेनेशन इन डिटेल बघितलं असेल तर तुम्हाला मस्त समजेल. ओके, कारण मी ऑलरेडी ही पोयम एक्सप्लेन केली आहे. ओके, त्यानंतर आहे क्रीपिंग लाईक अ स्नेल, नंतर साईंग लाईक फर्नेस अँड हॅव्हिंग फेअर राऊंड बेली. ओके, तर याचं सोल्युशन बघा, तुम्हाला असं टेबल ड्रॉ करायचं आहे आणि तिथे फक्त तुम्हाला स्टेज लिहायचंय, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. हे सोल्युशन आहे. फुल ऑफ स्ट्रेंज ओथ्स काय आहे? सोल्जर, दॅट इज फोर्थ स्टेज. ओके, आपल्या जीवनातला फोर्थ स्टेज आपण सोल्जर सारखे जातो. ओके, क्रीपिंग लाईक स्नेल, दॅट इज स्कूल बॉय, दॅट इज सेकंड स्टेज. ओके, स्नेल म्हणजे तो बॅग ओढत ओढत जातो ना, ते वाला आहे. ओके, इकडे हे बघा, क्रीपिंग लाईक स्नेल आहे ऑलरेडी या पॅसेज मध्ये. इकडे सोल्जर सुद्धा आहे. ओके, त्यानंतर साईंग लाईक फर्नेस, दॅट इज लव्हर स्टेज, दॅट इज द थर्ड स्टेज ऑफ अ लाईफ. आणि मग हॅव्हिंग फेअर राऊंड बेली, दिस इज द फिफ्थ स्टेज. ओके, तर ही पोयम व्यवस्थित आधी वाचून घ्या आणि मग त्याचे आन्सर्स लिहा. आता तुमच्याकडे खूप वेळ आहे, आपण जून मध्ये आहोत. ओके, तर तुम्ही ह्या पोयमचं एक्सप्लेनेशन आधी बघा, त्यानंतर क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करा आणि नंतर हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्ही ह्या पोयम मध्ये आउट ऑफ मार्क्स स्कोर करू शकाल विदाउट एनी डाऊट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. राईट डाऊन द सिमिलॅरिटीज बिटवीन फर्स्ट अँड सेव्हन्थ स्टेज ऑफ मॅन्स लाईफ. आता फर्स्ट स्टेज काय आहे? दॅट इज इन्फॅन्ट, म्हणजे आपण जन्मतो तेव्हा. आणि सेव्हन्थ म्हणजे सेव्हन्थ लास्ट स्टेज. ओके, दॅट इज जेव्हा आपण म्हातारे होतो ते स्टेज. ओके, तर इथे मी आन्सर दिला आहे. Similarities between first and seventh stage of a man's life includes dependency on others. हे सर्वात मोठा पॉइंट आहे. ओके, चाइल्ड सुद्धा डिपेंडेंट असतो आणि म्हातारा सुद्धा डिपेंडेंट असतो. जेव्हा आपलं वय होतं तेव्हा म्हातारी माणसं सुद्धा डिपेंडेंट असतात. लॅक ऑफ फिजिकल स्ट्रेंथ, आपल्यामध्ये ताकद उरत नाही. ओके, सिम्प्लिसिटी इन लिव्हिंग, म्हणजे आपण एकदम निष्पाप होऊन जातो, आपल्याला काहीच पडलेलं नसतं आजूबाजूला काय घडतंय ते. ओके, in both the stages, the individual is dependent on others. As an infant is dependent on his parents, and old person is also dependent on others for everything like an infant. त्यामुळे या दोन्ही स्टेजेस मध्ये सिमिलॅरिटी आहे. ओके, तुम्ही स्वतःच्या शब्दात सुद्धा लिहू शकता, फक्त एक्सप्लेन व्यवस्थित करा. ओके, तर हा आन्सर 2 मार्क्स साठी आहे, तर व्यवस्थित लिहा म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळतील. नेक्स्ट, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच युज्ड इन द फॉलोइंग लाईन. ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज. आता या चारही मधून तुम्हाला कोणतं फिगर ऑफ स्पीच वाटतं? तर आन्सर आहे मेटाफर. का? दिस इज बिकॉज द लाईन डायरेक्टली कम्पेअर्स लाईफ टू अ स्टेज अँड पीपल टू ऍक्टर्स युझिंग लाईक अँड ऍज. ओके, तर इकडे जे वर्ल्ड आहे त्याला स्टेजशी डायरेक्ट कम्पेअर केलं आहे, त्यामुळे हे मेटाफर आहे. ओके, तर तुम्हाला हे आउट ऑफ 5 मार्क्स मिळू शकतात. नेक्स्ट बघूया. आता हा क्वेश्चन ना तुमच्या पोयमचा आलेला मार्च 2023 मध्ये. ओके, तर एप्रिसिएशन आलं होतं. आता एप्रिसिएशन मध्ये ब्रेकअप बघा कसं आहे. टायटल असतं हाफ मार्क्स साठी, हे तर तुम्हाला विदाउट फेल गेम. पोएट सुद्धा दिलेला असतो, तर इकडे तुम्हाला 1 मार्क्स मिळून जाईल. राईम स्कीम तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही जी पोयम आहे ही फ्री फ्लो आहे. ओके, ह्याच्यात काहीच राईम स्कीम नाहीये, तर इकडे पण तुम्हाला 1 मार्क्स मिळेल. फिगर ऑफ स्पीच ऑलरेडी आता आपण बघितलं कोणतं आहे ते. आणि सेंट्रल आयडिया किंवा थीम, तर जेव्हा तुम्हाला पोयम समजेल तर तुम्ही हा लास्ट जो आन्सर आहे तो इझिली लिहू शकाल. आता बघा मी कसं लिहिलंय अप्रिसिएशन. द पोएम टायटल ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज हॅज बीन रिटन बाय फेमस इंग्लिश पोएट विलियम शेक्सपियर. तर आपल्याला हे पॅराग्राफ वाईज लिहायचंय. ओके,
There is no fixed rhyme scheme in this poem as it is a free verse poem. Okay, राईम स्कीम असेल तर तुम्हाला इथे लिहायचं आहे कोणती राईम स्कीम आहे, आणि जर नसेल तर फ्री वर्स असं लिहायचंय. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ आला आपला. द फिगर ऑफ स्पीच युज्ड इन दिस पोएम आर अलिटरेशन, हायपरबॉल, इन्व्हर्जन, मेटाफॉर, रेपिटेशन आणि सिमिली. ओके, हे सगळे ह्या पोएम मध्ये फिगर ऑफ स्पीच आहे. मी फिगर ऑफ स्पीच साठी आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ऑलरेडी आहे पण इन डिटेल मला बनवायचं आहे फॉर यू टू अंडरस्टँड. ऑल द वर्ल्ड्स स्टेज इज अ मेटाफर as there is indirect comparison between world and stage. ओके, आताच आपण बघितलं होतं आपल्या क्वेश्चन मध्ये. आता ही सेंट्रल आयडिया बघा कसं लिहिलंय. सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज दॅट एव्हरीवन हॅज व्हेरियस रोल्स to play throughout his life and has their definite exit and entrance. Okay, it shows that a life is planned in a particular sequence. Each individual plays his portion of role in 7 stages. Okay, men and women are actors that play various roles throughout their lives. तर हे झालं आपलं एप्रिसिएशन. हे दोन्ही क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व्ह केले आहे, तर तुम्ही सुद्धा आणखी काही इम्पॉर्टंट असेल तर मला कळवा. तर तुम्हाला हे अप्रिसिएशन आणि जे क्वेश्चन्स मी एक्सप्लेन केले ते समजले काय नक्की कमेंट करून सांगा, आणि मी पूर्ण पोर्शन इथे एक्सप्लेन करणार आहे आपल्या चॅनलवर, तर नक्की सबस्क्राईब करा. बाय अँड ऑल द बेस्ट.